नमस्कार, मी मीरा किचनमध्ये स्वागत आहे तुमचे। आज आहे ना आपण कंट्रोल्याची भाजी कशी बनवायची ते बघूया। मी इथे एक पाव कंट्रोले घेतलेले आहे, ते आपण आता कापून घेऊया। बघा, आता असे आपण उभे कापून घेऊया। बघा, आता इथे आपण कंट्रोले कापून घेतलेले आहे आणि त्याचं साहित्य पण बघूया। कांदा घेतला आहे, खोबरं घेतलं आहे, लसूण, जिरे, मोहरी, हळद, मीठ, धने जिरे पूड, लाल तिखट, कढीपत्ता आणि थोडासा गूळ आणि कोथिंबीर घेतली आहे। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। बघा, आता आपण इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये मी 2 पळ्या तेल घालून घेणार आहे। मोहरी घालून घेऊया। जिरे घालून घेऊया। लसूण घालून घेऊया। लसूण मी असं कापूनच घेतलेला आहे। कढीपत्ता घालूया। कांदा घालून घेऊया। छान असा आता कांदा आपण लाल रंगावर घेऊया। बघा, आता कांदा आपला छान लाल रंगावर झालेला आहे। आता आपण काय करू, तिखट टाकूया, धने जिरे पावडर टाकूया, हळद टाकूया, छान मिक्स करून घेऊया, हलवून घेऊ। थोडासा हिंग घालू। आता आपण कंट्रोले टाकून घेऊया। कंट्रोले मी छान धुवून घेतलेले आहे, अगोदर पण धुतले होते आणि आता पण धुवून घेतले। छान आता मिक्स करून घेऊया। मीठ घालून घेऊया, चवीनुसार घालायचं। परत हलवून घेऊया। जो गूळ घेतला होता तो गूळ घालून घेऊया। थोडीशी कारल्यासारखीच असते भाजी, गूळ घातला की थोडी चांगली टेस्ट लागते। आता आपण 4-5 मिनिटं झाकून ठेवूया। बघा, आता आपण झाकण काढून घेऊया। वाफेवरच होऊ द्यायचं, पाणी नाही घालायचं। आता आपल्याला खोबरं घालायचं आहे। मी ओलं खोबरं घेतलं आहे, तुमच्याकडे ओलं नसेल तर तुम्ही सुकं पण घालू शकता। छान असं हलवून घ्यायचं। कोथिंबीर पण घालून घेतो। आता आपण परत 2-3 मिनिटं झाकून ठेवून देऊया। बघा, इथे आपलं आता 5-6 मिनिटं झालेली आहे। आपण आता थोडंसं हलवून घेऊया। आपली भाजी आता झालेली आहे। बघा, आता इकडे मी गॅस बंद करून देते। बघा, आता मी एका बाउलमध्ये काढून घेते। बघा, खाण्यासाठी आपली भाजी तयार आहे। कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। भेटू पुढच्या रेसिपीला।